नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन करिअर अँड म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कालच तुम्हाला मी नोटिफिकेशन दिली होती CRPF भरतीची. त्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. ओके, भरती प्रक्रिया कशी होणार आहे, फॉर्म कधी सुटणार आहे, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, तुमचे वय किती असलं पाहिजे, हाईट किती असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करू. या भरतीची जी प्रक्रिया आहे, तुम्हाला सर्वात पहिले ग्राउंड होणार आहे, त्यानंतर तुमचा लेखी पेपर होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेड टेस्टसाठी बोलवलं जाईल. म्हणजे जी बिगुलची असेल किंवा ब्रास बँड असेल किंवा पाईप बँड, तुम्ही ज्या फॅकल्टीसाठी फॉर्म भरणार आहात त्यासाठी तुम्हाला ट्रेड टेस्ट असते, ती त्या ट्रेड टेस्टसाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा पास होणार त्यानंतर मग तुमची फायनल लिस्ट लागेल आणि तुम्हाला मेडिकलसाठी बोलवलं जाईल. या पद्धतीने आपली ही पूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे. बघा, आता याची फॉर्म कधी सुरू होणार आहे? 2026च्या 20 एप्रिलपासून तर 19 मे पर्यंत ह्या फॉर्मची तारीख असणार आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. ओके, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 10वी पासवरती ही भरती आहे. वयाची अट त्यांनी दिलेली आहे की 18 ते 23. बघा, जे विद्यार्थी 2/1/2003 ते 1/1/2008 यामधले जे विद्यार्थी आहेत, ज्यांची जन्मतारीख ह्या क्रायटेरियामध्ये आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती आहे. ओके, त्याच्यानंतर SC STचे जे मुलं आहेत, तुम्हाला यामध्ये 5 वर्षाची वयवाढ दिलेली आहे. तुम्ही ह्याच डेट पासून आपले 5 वर्ष वयवाढ तुम्हाला आहे, तर तुम्ही त्याचे कॅल्क्युलेशन करून घ्या. त्यानंतर शिक्षण जे आहे ते शिक्षण 10वी पासवर आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने 10वी पासवर आहे. तुमचं जे ग्राउंड आहे पुरुषांसाठी 24 मिनिटामध्ये 5 किलोमीटर आहे. त्यानंतर ज्या महिला आहेत, महिलांसाठी 8.5 मिनिटं म्हणजे 8.30 मिनिटामध्ये तुम्हाला 1600 मीटर मारायचं आहे. म्हणजे 1600 मीटर तुम्हाला करायचं आहे, पण तुम्हाला टायमिंग आहे 8.30 मिनिटाचा. त्याच्यानंतर उंचीचा जर विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांचा हाईटचा प्रश्न होता त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. बघा, जे अनुसूचित जाती जमातीचे जी मुलं आहेत, ओके, त्यांच्यासाठी 162.5 ही हाईट ठेवलेली आहे आणि महिलांसाठी 150.0 सेंटीमीटर एवढी हाईट ठेवलेली आहे. ओके, पुरुषांसाठी 162.5 सेंटीमीटर आणि महिला 150.0 सेंटीमीटर एवढी त्यांनी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली आहे. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 170 सेंटीमीटर ही हाईट असणार आहे. त्याच्यानंतर जर छातीचा विचार केला तर जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांना 80 सेंटीमीटर ही न फुगवता आणि 85 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटरचा फरक पडला पाहिजे फुगून. ओके, त्याच्यानंतर SC STचे जे विद्यार्थी आहेत, अनुसूचित जाती जमातीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी 76 सेंटीमीटर ही न फुगवता आणि तिथून पुढे 5 सेंटीमीटर ही फुगून आली पाहिजे. ओके, हा क्रायटेरिया तुम्हाला चेस्टमध्ये आहे पुरुषांसाठी. त्यानंतर जो पेपर आहे तो 100 मार्काचा असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि वेळ तुम्हाला 2 तासाचा दिलेला आहे. किती? 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 100 मार्क आहेत. ओके, प्रत्येकी 1 मार्क एका प्रश्नासाठी दिलेला आहे. हा जो पेपर आहे हा 2 भाषेत असणार आहे, इंग्रजी आणि हिंदी. त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान जे असेल त्याला 25 मार्क आहेत, बुद्धिमत्ता तर्कशक्ती याला 25 मार्क आहेत, सामान्य गणित जे गणित बुद्धिमत्ता असते त्याच्यासाठी तुम्हाला 25 मार्क दिलेले आहेत आणि इंग्रजी आणि मराठी जे आहे याचे ग्रामर विचारलं जाईल, याच्यासाठी तुम्हाला 25 मार्क दिलेले आहेत. ओके, या पद्धतीने 100 मार्काचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये एक क्लॉज आहे की तुम्हाला 0.25 मार्काचं निगेटिव्ह मार्किंग ठेवलेलं आहे. जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला 0.25 मार्क हे कमी होणार आहे. त्याच्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर येतंय फक्त त्याच प्रश्नावरती तुम्हाला टिक करता येणार आहे. ही पूर्ण परीक्षा कॉम्प्युटराइज असणार आहे. बघा, तर आता मी तुम्हाला काही कास्टनुसार तुम्हाला मी जागा सांगतो, तशा जागांमध्ये आपल्याला ह्या आता फॉर्म भरता येणार आहेत. ओके, बघा, SCचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ब्रास बँडसाठी जागा नाहीये, त्यांना फक्त बिगुलसाठी जागा आहेत. ओके, बिगुलसाठी तुम्हाला 10 जागा आहेत. SCच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बिगुलसाठी 10 जागा आहेत. ओके, STच्या विद्यार्थ्यांना बिगुल ज्यांना शिकायचं आहे किंवा जे बिगुलसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांना 9 जागा आहेत STच्या विद्यार्थ्यांना. ओके, त्याच्यानंतर जे OBCचे विद्यार्थी आहेत त्यांना 25 जागा आहेत, EWS साठी 10 जागा आहेत आणि जे बाकीचे आहेत अनरिझर्व्ह ओपन त्यांच्यासाठी 42 आहेत मुलांना आणि मुलींना 1 जागा आहे. ओके, त्याच्यानंतर ब्रास बँडसाठी तुम्हाला SCच्या विद्यार्थ्यांना जागा नाही आहेत, STच्या विद्यार्थ्यांना पण नाही आहे. OBCला 5 जागा आहेत ब्रास बँडसाठी. ओके, OBCला 5 जागा आहेत, EWSला 1 जागा आहे आणि अनरिझर्व्ह म्हणजे ओपनसाठी 3 जागा आहेत आणि मुलींना 1 जागा आहे ओपनच्या. या पद्धतीने तुम्हाला
ब्रास बँडसाठी आहेत. त्याच्यानंतर पाईप बँडसाठी बघितलं तर SCच्या विद्यार्थ्याला एक जागा आहे, STच्या विद्यार्थ्यांना नाही आहे जागा. त्याच्यानंतर OBCचे पुरुषांसाठी नाही, महिलांसाठी एक जागा आहे. ओके, पाईप बँडला. आणि EWS मध्ये तुम्हाला जागा नाही आहे. ओपनमध्ये तुम्हाला पुरुषांना 2 जागा आहेत आणि महिलांना 1 जागा आहे. ओके, या पद्धतीने पूर्ण CRPFची भरती असणार आहे. यामध्ये तुम्हाला फॉर्म भरणे, जे विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी फॉर्म भरा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करा आणि लवकरात लवकर याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात करा. 20 तारखेपासून फॉर्म सुरू होतील. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये अजून काही माहिती हवी असेल तर त्यांनी कमेंट करा किंवा खालील दिलेल्या नंबरवरती मला फोन करू शकतात. ओके, ज्या विद्यार्थ्यांना क्लास करायचे असतील त्यांनी विजन अकॅडमीचं तुम्ही आपलं इंस्टाग्राम आणि यूट्यूबला चॅनल आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी एकदा आपलं चॅनल चेक करा. त्यावरती आपण बरेचसे विद्यार्थ्यांचे आपण व्हिडिओ पण टाकलेले आहेत. तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि आपल्या क्लासवर या. क्लासवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातील, शिकवल्या जातील. जे बिगुलसाठी प्रॅक्टिस करणार आहेत त्यांनी मला कॉल करा. जे ब्रास बँडसाठी करणार आहेत त्यांनीही मला कॉल करू शकतात. ओके, धन्यवाद.